देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख असा सामना रंगण्याची शक्यता आहे। यामध्ये महाविकास आघाडीची काही गणित आहेत। फडणवीसांच्या विरोधात लढण्यासाठी अनिल देशमुख यांना त्यांच्या मतदारसंघामधून हलवावं लागणार आहे। जर असं करायचं असेल तर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये नेमकं काय घडू शकतं बघूया। यंदा नागपुरात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख म्हणजेच आजी गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री असा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीसांच्या पारंपरिक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनिल देशमुख आव्हान देतील अशी चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुखांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते। ठाकरेंविरोधातल्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता। या आरोपानंतरच नागपुरात फडणवीस विरुद्ध देशमुख अशी लढाई होईल याचेच संकेत मिळत होते। दक्षिण पश्चिम नागपूर हे फडणवीसांचं होम पिच, भाजपचा हा बालेकिल्ला समजला जातो। देवेंद्र फडणवीस 2009 पासून दक्षिण पश्चिम नागपूरचे सलग 3 टर्म आमदार आहेत। या मतदारसंघात फडणवीसांनी अनेक विकास कामं केली आहेत, तसंच त्यांचा मतदारांशी 1-to-1 संपर्कही आहे। तर नागपुरातला काटोल हा अनिल देशमुखांचा पारंपरिक मतदारसंघ। काटोलमधून अनिल देशमुख हे 5 वेळा निवडून आलेत। यंदा काटोलमधून अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांना तिकीट मिळावं अशी अनिल देशमुखांची इच्छा आहे। देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं स्थान, त्यांचा लोकसंपर्क, त्यांच्याकडे असलेली पदं पाहता त्यांच्याच मतदारसंघामध्ये पराभव करणं अवघड आहे आणि हे महायुतीच्या रणनीतिकारांना माहिती आहे आणि म्हणूनच बहुधा त्यांच्या विरोधामध्ये जर तगडा एखादा उमेदवार दिला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये अडकून ठेवणं शक्य होईल असं मवियाच्या नेत्यांना वाटत असावं आणि म्हणूनच अनिल देशमुख यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये चर्चेत आहे। जर त्यांची उमेदवारी घोषित झाली तर कदाचित देवेंद्र फडणवीस हे आपल्याच मतदारसंघामध्ये अडकून राहतील असा हा प्रयत्न असावा। मात्र काँग्रेस अनिल देशमुखांसाठी जागा सोडणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण नागपुरात 6च्या 6 जागा काँग्रेसच लढवणार अशी काँग्रेसची भूमिका आहे। शहरामध्ये मला वाटते 6ही जागी नैसर्गिकरित्या काँग्रेसचा उमेदवार राहत आला आहे आणि मताधिक्य त्याचं चांगलं होतं। दुसरे पक्ष म्हणजे इतके प्रबळ नाही, तर 6ही जागा काँग्रेसला मिळतील अशी आमची अपेक्षा आहे। आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये या जागांवर कितीदा कोणाला किती मतं मिळाले, काँग्रेसच्या व्यतिरिक्त शिवसेनेला किती मिळाले, NCPला किती मिळाले, त्यावरूनच कॅल्क्युलेशन लावलं जाईल ना। मागच्या 40 वर्षाचा आपण इतिहास काढला तर या 6ही जागांवर काँग्रेस आणि भाजपामध्येच लढत राहिली आहे। नागपूर दक्षिण पश्चिमच्या लढतीत आणखी ट्विस्ट आणलाय तो राज ठाकरेंनी। फडणवीसांविरोधात उमेदवार देणार अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे। हे बघा, मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची 37 ते 38 हजार मतं आहेत, कळलं का। एकदा ही गोष्ट झाली, वारंवार कशी होईल? तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण देणार आहात का? सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार। लोकसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात चांगलाच फटका बसला होता, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भावर लक्ष द्यावं लागणार आहे। काँग्रेसचे उमेदवार 2014 आणि 2019 मध्ये फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत, त्यामुळे आता काँग्रेस नागपूर दक्षिण पश्चिमची जागा राष्ट्रवादीला सोडणार का यावरच लढत रंगतदार होणार की नाही हे ठरणार आहे। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।